कुणाच्या नाकावर, कुणाच्या डोळ्यात, कुणाच्या असणारे कानात गल 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 लावायचं. प्रसाद तरी करायचं तुला आपण साखरेची चिमट घ्यायची देवाला अंगात टाकून द्यायची. मग देवाला काय मुंग्या बसून देतात त्यामध्ये देवाला खुश होत असेल ना देव नंतर देवाची पूजा केली पाहिजे. करावी ती पूजा म्हणायची उत्तम समर्पिली वाणी सेवा कायाने वाचेने मनाने तनाने आपण देवीची असणारी आराधना केली, देवीची सेवा केली, तुमच्या अंतर असणारी देवी प्रसन्न झाल्याशिवाय राहणार नाही महाराज. कारण जगाच्या पाठीवर मी अगोदर बोलतो उपक्रमामध्ये बोलून गेलो, भक्ताच्या नवसाला पावणारी जर देवी कोणती असेल तर आमची असणारी ती तुळजाई माता आहे. पुन्हा कुणी नवस केला तुम्हाला एकाच ठिकाणी नवस सांगणाऱ्या सेवा पूर्ण करणार आहे. ऐका लक्ष देऊन पंढरपूर नगरीमध्ये एक भक्त होऊन गेले. नामदेव महाराजांचे वडील गोनाई माता आणि पत्नी आई गोनाई माता आणि वडील दामोशी. दामोशीचं लग्न होऊन देवी किती नवसाला पावती मला सांगायची. लग्न होऊन बऱ्याच दिवस झालं, मुलगा नाही मुलगी नाही. ती गोनाई माता आणि दामोशी ती गणेश बुवा पुराणात लिहितात आहे. पांडुरंग परमात्म्याच्या देवीच्या देवळामध्ये गेली. देवळामध्ये गेल्यानंतर त्या कृष्णाई कानाई मिठाई देवीला हात जोडले. हे देवी, हे माते, हे भगवती, आणि लग्न झाले आणि असणाऱ्या वंशाला दिवा नाही. नवस बोलले असं जनावरच प्रमाण. गोनाईने नवस केला, देवपुत्र द्या हो मला, देवपुत्र द्या हो मला. देवा नवस केला मला. आधी ठाणे पंढरपूर नांदेड गोनाई सुंदर अरुणाचा भाव सांगितलं मला. त्याच गोनाईने नवस केला आणि त्या गोनाईच्या नवसाला जगाची जगदंबा केली. प्रसन्न झाले महाराज. काय प्रसन्न झाले? गोनाईचा शुद्ध भाव आणि पोटी आले नामदेव. गोनाईने देवीला नवस केला आणि त्या नवसाचा गोनाईचा शुद्ध भाव असल्यामुळं आणि पोटी नामदेव महाराज जन्माला आले. आणि त्या देवीने जगाच्या जननीने गोनाई मातेने आपल्या ज्यावेळेस आपल्या मुलाचं असणारं बारसं करायचं ठरवलं. आजही आपण बारसं करतो मुलाचं नाव. कारण भक्ताच्या नवसाला पावणारी देवी आहे ती. त्या देवीने नामदेव महाराजांचा नवस पूर्ण करण्याकरता बारसं केलं. ऐका, आणि त्या देवीने नामदेव महाराजांनी 30 यात्रा केल्यानंतर मावळं देखील केलं. नवसाला पावणारी देवी मावळं केलं. आणि ज्यावेळेस बारसं नामदेव महाराजांचं ठरवलं दामोशी केलं वैभव महाराज, त्यावेळेस जगाची मालकी जगाची देवी त्या असणाऱ्या नामदेव महाराजांच्या बारशा करता आम्ही किती गोड चिंतन आहे. देवी पुराणाच्या काठात ना ऐकायला कोणा ऐकायला. कारण किती नामदेव महाराजांच्या बारशाला जगाची मालकी जगाची देवी आम्ही नामदेवा पुत्र झाला आणि विठ्ठल यावे बारशाला म्हणजे जगाचा मालक बारशा देतो. नवसाला पावणारी देवी आहे म्हणून आपण तिचं भजन केलं पाहिजे, तिचं चिंतन केलं पाहिजे, तिचा लहाव